किंमत कळते. मी रोज सांगते तुम्हाला, प्रत्येकाने आपली आई डोळ्यासमोर आणा. बघा, आई नसल्यावर काय वेदना होतात, आई नसल्यावर काय दुःख होतं. आई असती आज त्या पुरीची तर तिला एवढं दुःख सहन कधीच करावं लागलं नसतं. ती एके दिवशी माझ्याकडे आली आणि माझ्याशी बोलू लागली. म्हणे, दीदी तुला आई आहे, तुझं किती चांगलं आहे ना. मी म्हटलं, असं का बोलतेस बाळा, आई आहे म्हणजे? म्हणे, दीदी माझी आई मला चांगलं करतच नाही ग. अगं बघ ना दीदी, आता मला खूप भूक लागली होती. मग मी फक्त माझ्या आईला म्हटलं, आई मला भूक लागली, जेवायला दे ना. तेव्हा त्या आईनं गरम विस्तरी केली आणि गरम विस्तरी करून माझ्या हातावर ठेवली. दीदी बघ ना ग माझे बोट कसे झाले. दीदी काही मलम असला तर दे ना मला लावायला, तुझी आई तुला एवढा त्रास देते. म्हणे, अगं दीदी हे तर काहीच नाही. एकदा असं झालं, आमच्या घरी काहीतरी नवीन जेवण्याकरिता बनवलं होतं. मग मी आईच्या जवळ गेले आणि आईच्या जवळ जाऊन आईला म्हटलं, आई मला दे ना ग जेवायला, दीदी जेवते. तेवढ्यामध्ये आईनं मला गालामध्ये चापट मारली आणि सांगितलं, जा तेवढे भांडे पडले ते भांडे घासून घे आणि मग जेवायला ये. ताई बघ ना ग, तू किती नशीबवान आहेस जे तुझ्याकडं तुझी सख्खी आई आहे. ए ताई, मला त्या देवाचा नंबर दे ना ग, मला त्या देवाजवळ जायचं. मी म्हटलं, का बाळा? तर म्हणा, माझे पप्पा म्हणायचे की बाळा तुझी आई ही देवाजवळ गेली, मग ताई तू जर देवाचा नंबर दिलास तर कदाचित मी माझ्या आईजवळ जाऊ शकेल ना ग. मी म्हटलं, बाळा रडू नको, असं काही नसतं. तसंच त्या ध्रुवाची अवस्था होती. काही चूक नाही, 5-6 वर्षाचा ध्रुव आहे. त्या 5-6 वर्षाच्या ध्रुवाला सुरुचीनं ओढले, गालात चापट टाकले आणि सांगितलं, जर तुला वडिलांचं प्रेम हवं असेल तर सुरुचीच्या पोटी नाही तर सुरुचीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. ध्रुव बाळ खूप रडतोय. दासी सुनीती जवळ आली आणि सुनीती मातेला बोलू लागली. म्हणे, सुनीती माता ऐका ना, ध्रुव बाळ मांडीवरती बसला. अहो बाळ ध्रुवाची काही चूक नव्हती. तिनं ओढलं, गालात चापट टाकली आणि सांगितलं, सुनीतीच्या पोटी नाही तर सुरुचीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल जर वडिलांचं प्रेम हवं असेल तर. सुरुची माता खूप आगाऊ होती, पण उत्तानपात राजाला आवडायची, म्हणून कोणी काही करूही शकत नव्हतं. सुनीती माता जोर जोरात रडायला लागली. देवा काय चूक आहे माझ्या मुलाची. देवा फक्त 5-6 वर्षाचं ते माझं मूल आहे आणि देवा त्या 5-6 वर्षाच्या मुलाला एवढं दुःख का रे. देवा बघ ना, माझ्या नशिबामध्ये नवऱ्याचं सुख नाहीये, याचं मला दुःख नाहीये, पण देवा माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये तरी वडिलांचं सुख तू लिहायला पाहिजे होतंस, याचं मला खूप दुःख आहे. बघता बघता बाळ ध्रुव अगदी 5-6 वर्षाचा आहे. रडतोय. रडत रडत गालाला हात लावून गाल चोळत चोळत आईच्या जवळ आलेला आहे. सुनीती माता वाटच पाहू लागल्या. बाळ ध्रुव आले. आई म्हणून किंकाळले. आईला येऊन बिलगले. आईशी म्हणू लागले, आई बघ ना ग, मी गेलो आणि त्या सुरुची मातेनं मला चापट मारली ग. आई बघ ना, आतापर्यंत तू कधीच मला मारलं नाहीस.
आई बघ ना ग, माझ्या गालावर कसे बोट उमटलेले. आई, आतापर्यंत तू मला वडिलांची जाणीव कधीच भासू दिली नाहीस, वडिलांची उणीव कधीच भासू दिली नाहीस. पण आई, आज त्या सुरुची आईनं मला माझे वडील आठवून दिले ग. आई सांग ना ग, देव कुठं असतो? मी देवाजवळ जाईल आणि आपल्या नशिबामध्ये वडिलांचं सुख लिहून आणेल. नवऱ्याचं आणि माझ्या नशिबामध्ये वडिलांचं सुख. हे आई, बघ ना माझ्या गालावरती वड. हे आई, काहीतरी कर ना. बघ ना आई, मला तर सुरुची मातेने मारलेले म्हणून जोर जोरात बाळ ध्रुव रडतोय. सुनीती माता रडतात. सुनीती मातेने सांगितलं, बाळा रडू नको, रडून काहीही होत नाही. ध्रुव ऐकायला तयार नाही. आई सांग देव कुठं असतो, आई सांग देव कुठं. सुनीती मातेच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडला, बाळा देव हा जंगलामध्ये असतो. बाळ ध्रुवाने कुठलाही विचार न करता डायरेक्टली जंगलामध्ये आला. जंगलामध्ये आल्यावर नारदजी त्या ठिकाणी भेटले. कारण जर देवाला प्राप्त करायचं असेल तर संत अगोदर पाहतात खरोखरच हा भक्त देवाला प्राप्त करू शकतो का, खरोखर याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव आहे का. नारदजी म्हटले, अरे बाळा कुठं निघालास? म्हणे, नारदजी मी जंगलामध्ये जाण्याकरता निघालो. नारदजी बोलायला लागले, म्हणे, बाळा जंगलामध्ये तर वाघ सिंह असतात, तुला खाऊन टाकतील रे. म्हणे, अहो नारदजी मला कसं खाणार? नाही खाणार ते मला, कारण मी देवाच्या भेटी करता चाललोय. नारदजी म्हटले, नाही खरंच असतात वाघ सिंह, बघ बरका बाळा, सांभाळून जा. अहो नारदजी, वाघ असू द्या नाहीतर सिंह असू द्या, वाघ असो किंवा वाघाचा बाप असो, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी जाणार, देवाची भेट घेणार आणि माझ्या नशिबामध्ये वडिलांचं सुख हे लिहूनच जाणार. एकच इच्छा बाळ ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये. नारदजीने सांगितलं, बाळा तू जातोय पण ऐक ना, कोणीही येईल तुझी तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करेल. कोणीही येईल आणि म्हणाल मी देव आहे, माझ्या पाया पड, मी सुख लिहिलंय म्हणून तुला तपश्चर्येमधून बाजूला करतील, भंग करतील, तुला देवाजवळ जाऊ देणार नाही. म्हणून आई, देव कसा असेल? सुंदर असा तो परमात्मा असेल, सावळा असेल, त्याचं स्वरूप एवढं सुंदर असेल की बस एकदा पाहिलंस ना तर पाहतच राहशील, एवढं गोड असणार. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राज